नमस्कार. मोमोज हे बंगाल, आसाम या राज्यामध्ये जास्तीत जास्त बनवले जातात. पण आता ते सगळ्या पूर्ण भारतामध्येच बनवले जातात. पण तेच आपण बाहेर घेतले तर खूप महाग पण पडतात आणि एक तर प्रमाण पण कमी असतं. तेच आपण घरच्या घरी जर बनवले तर भरपूर प्रमाणात होतात आणि खाण्यासही चांगले होतात. तर आज आपण मोमोज बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे कोबी, घेतलेला आहे किसून घेतलेला आहे बारीक. त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे बारीक किसलेला आणि गाजर घातलेला आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही गाजर घालू शकता किंवा नाही घालू शकता, चालते. कोबी वगैरे घातला तर चालते. याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये मी मीठ घालते. मीठ घालून याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि हे जास्तीत जास्त एक अर्धा तास ठेवू. कारण की मिठामुळे या भाज्यांना पूर्णपणे पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. याला आता मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. याला आता मी अर्धा तासासाठी ठेवते म्हणजे याला पाणी सुटेल. त्यानंतर आता आपण पीठ मळूया. मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून जो मैद्याला जो चिवटपणा असतो तो त्या पिठामुळे कमी होईल. थोडं याच्यामध्ये मीठ घालते, थोडं 2 चमचे तेल घालते. तेलामुळे एक सॉफ्टपणा येईल. त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला हळूहळू पाणी घालत मळायचं आहे. जास्त पातळ पीठ करायचं नाही, नाहीतर मोमोजचे आकार बनणार नाही. मी हळूहळू पाणी घालत पीठ मळत आहे. हे मी असं मळून घेतलेलं आहे. असं प्रमाण असावं, घट्ट थोडंसं. याला मी 5 मिनिटासाठी ठेवते. आता आपण मोमोजची जी चटणी असते ती बनवूया. मी ते पाणी घालते आणि 4 टोमॅटो घालते. पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेऊया याला. टोमॅटो आणि 4 मिरच्या, लाल मिरच्या घातलेल्या आहेत मी, त्यामुळे लाल मिरच्यांच्यामुळे कलर त्याला चांगला येतो चटणीला. उकळलेला आहे. हे बघा, टोमॅटो पण शिजलेले, त्याची सालं वरती निघलेली आहेत. आता आपण गॅस बंद करू आणि याला खाली उतरून ठेवू. टोमॅटो घेते इथं. आणि याची सालं काढून घेते. सालं अगदी सहज निघतात. याला आपण कट करून घेऊया, मोठंच कट करून घेऊया, कारण की पुन्हा आपल्याला याला शिजवायचं आहे तेलामध्ये. आता मी कढईत मोहरीचं तेल घातलेलं आहे. मोहरीच्या तेलानं चटणीला चव वेगळी येते. याच्यामध्ये मी थोडी लसूण घालते आणि आलं. तेल आपलं तापल्यावर लसूण घातलेली आहे मी आणि आल्याचा छोटा तुकडा घातलेला आहे. याला चांगलं हलवू आणि जे आपण टोमॅटो कट केलेले होते ते पण घालू याच्यामध्ये आणि फक्त 2 मिनिटं शिजवायचं आहे या तेलामध्ये. आपल्याला टोमॅटो आपले पहिले पाण्यामध्ये शिजलेले आहेत, पण तेलामध्ये थोडंसं शिजवून घेऊया. आता याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालू. 1च चमचा घातलेला आहे मी आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घालू. या दोन्हीमुळे या चटणीला चव छान येते. याला आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ. 2 मिनिटच फक्त शिजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालू. याच्यामध्येच
हे आता आपलं शिजलेलं आहे व्यवस्थित. आता याला आपण थंड करून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ. हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे. चटणीचा कलर बघा छान झालेला आहे. आता आपण जे कोबी होता त्याला हे बघा आपण पाणी किती सुटलेलं आहे मीठ घालून ठेवल्यानंतर. याला आता आपण एका कपड्यामध्ये घालून त्याच्यातील पाणी सगळं काढून घेऊ. मी सगळं घालते आणि याच्यातील पाणी पूर्णपणे काढून घेते. किती पाणी निघालं बघा मीठ घातल्यानंतर. याला आता आपण काढून घेऊ. किती मोकळं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालायची आवश्यकता नाही आहे. मी फक्त आलंच किसून घालते, लसूण पण नाही घालत, फक्त आलं किसून घालायचं, त्यामुळे चव वेगळी लागते. आता जे पीठ मी ठेवलेलं आहे त्याचे गोळे करून घेऊया छोटे. इतक्या साईजची पोळी करून घेऊ आणि ते आपण लाटून घेऊ. छोटीच करायची आहे आपल्याला पात. हे बघा इतकीच केलेली आहे मी. आता याच्यामध्ये ते सारण भरू. हे बघा ह्याला मोमोजचा आकार देऊ आपण. एक साईडनेच फक्त दुमडत यायचं आहे आणि एक साईड अशी फक्त एका बाजूने फक्त धरत यायची आणि एका साईडने त्याच्या घड्या पाडत यायचे. हे बघा पीठ आपलं थोडं घट्ट असल्यामुळे किती व्यवस्थित त्याच्या पाकळ्या पडत आहेत. हे बघा आपण जसे मार्केटमध्ये मिळतात तसे मोमोज आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी सगळे मोमोज तयार करून घेते. 2 वाटीपासून आपल्याला भरपूर सारे मोमोज घरी तयार होतो. बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवले तर ते आरोग्याला पण चांगलं असतं आणि सगळ्यांना पुरवठा होतील इतके बनले जातात. याला आपण एक मी मोदकाची चाळण घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे मोमोज ठेवते. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवला तरी चालतं. मी इथं एक इडलीचंच भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चाळण ठेवलेली आहे आणि याला आता आपण झाकून घेऊ. एक 10 मिनिटं याला शिजवून घेऊ. हे बघा आपले शिजलेले आहेत 10 मिनिटानंतर मी बघितलं. हे बघा आपण हात लावून त्याला बघू शकतो व्यवस्थित शिजलेले आहेत. याला थंड झाल्यानंतर काढायचे आहेत. हे बघा आपले मोमोज तयार झालेले आहेत. तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता. भरपूर सारे बनतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.